बातमी आहे मीरा बोरवणकर यांच्या आरोपाची। माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर आता थेट आरोप केलेत। अजित पवारांनी येरवड्यातील पोलिसांची जागा बिल्डरांना देण्याचं सांगितलं होतं असा आरोप त्यांनी केलेला आहे। जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, जागा देण्याचं अजितदादांनी सांगितलं होतं असं बोरवणकर म्हणाल्या। तसंच पोलीस अधिकारी, बिल्डर आणि राजकारण्यांचं साटलोटं असल्याचा आरोपही त्यांनी या निमित्तानं केला आणि या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला धमकी येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान मॅडम कमिशनर या पुस्तकातून त्यांनी अजित पवारांवर जमीन देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर अजितदादांवर टीका होऊ लागली आणि त्या अनुषंगानं मीरा बोरवणकर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे। काय म्हणाल्यात मीरा बोरवणकर पाहूयात। लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तुम्ही जागा हस्तांतरित करा असा अजितदादांनी आपल्यावर दबाव टाकला होता असं बोरवणकर म्हणतात। मात्र पोलिसांची जागा बिल्डरला देण्यास मी नकार दिला असंही त्या म्हणाल्या। तुम्ही यात पडू नका असं आर पाटलांनी मला सांगितलं होतं। तत्कालीन गृहमंत्री होते आर पाटील। माझ्या आधी सत्यपाल सिंह होते, त्यावेळी जमीन हस्तांतरणाचा निर्णय का घेतला नाही? माझ्यामुळे येरवड्याची जागा वाचली, अन्यथा बिल्डरच्या घशात गेली असती असं सुद्धा बोरवणकर म्हणाल्यात। अधिकारी, बिल्डर आणि राजकारणी तसंच पोलिसांची ही सगळी मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। आतापर्यंत शासनानं ज्या जागा बिल्डरला दिल्या त्याची चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे। अब्रू नुकसानीचा दावा केला तर मी सामोरं जायला तयार असल्याचंही बोरवणकर म्हणाल्या। तुम्ही द्या जागा, कारण त्यांचं असं म्हणणं होतं हा ऑक्शनच्या निळावाच्या प्रोसेस संपूर्ण झालेला आहे, तुम्ही आता काय देत नाही। आणि माझं असं मत होतं सर, मग माझे जे प्रेडिसेसर होते सत्यपाल सिंग सर, जर प्रोसेस त्यांचे टाईमाला झालेला तर त्यांनी का दिला नाही? अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तकमध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होता की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा। मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग्स अटेंड केलेली आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्वॉल्ड होते तर का देऊन गेले नाही, त्यांनी का हँडओव्हर केलं नाही? मलाच असं का सांगण्यात येतं? ओ भयंकर नेक्सस आहे हा, तर मी अंडरलाईन करते। बिल्डर, ब्युरोक्रॅट्स, पॉलिटिशियन्स, पोलीस, हा नागरिकांना सतर्क राहावंच लागणार आहे। जी शासकीय जागा आहे ते शासनचे इन्स्टिट्यूशन किंवा हाऊसिंग किंवा कार्यालय बांधायलाच वापरली पाहिजे आणि त्यांना फार असं वाटतं की ती जागा क्वाइटली हा जो नेक्सस आहे तो त्यांच्या हातातून काढून घेतो आणि त्यांना समजत सुद्धा नाही। माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नव्या पुस्तकातून अजित पवारांचं नाव न घेता जमीन घोटाळ्यासंबंधी आरोप करण्यात आलेले आहेत आणि यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। तर या प्रकरणात ED, CBI न झोपता तपास करतील असा खोचक टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। बिल्डर क्षेत्रामध्ये मी स्वतः नाही, त्याच्याचबरोबर मी त्या व्यवसायामध्ये नाही। त्यांनी काय ॲलिगेशन केलं हे मला सांगता येणार नाही। माझं एकच मत आहे की जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी। पण हे सगळे विषय करत असताना आज खऱ्या अर्थाने युवकांच्या प्रश्नावर पण बोलण्याची जरूरत आहे। नाही, असं आहे की चौकशी निपक्षपातीपणे झाली पाहिजे। आता CBI, ED न झोपता अविरत काम करतील आणि मागचे आरोप, आत्ताचे आरोप यावर कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत जातील असा आम्हाला विश्वास आहे। तर कुणीही प्रसिद्धीसाठी काहीही लेखन करत असल्याचं अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांनी म्हटलं। तसंच मीरा बोरवणकरांना कुणी लिहायला सांगितलं हे तपासण्याची सुद्धा गरज असल्याचं अनिल पाटील म्हणाले। दरम्यान पुस्तकातील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत उदय सामंत यांनी अजित पवारांची एक प्रकारे बाजू घेतली आहे। एखादा अधिकारी समजा जर का आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या पत्रामध्ये काहीतरी लिहून टाकतो आणि त्याच्यावरती ज्याने राज्यामध्ये उत्कृष्ट काम करण्याचा दाखला आतापर्यंत मिळवलेला आहे त्या अधिकाऱ्याचं त्याच्या मागे हेतू काय आहे? त्या अधिकाऱ्याला कोणीतरी सांगितलं म्हणून तसं काही छापून घेतलंय का? उत्कृष्ट प्रशासनावरती छबी मिळवणारा जर का कोणी नेता महाराष्ट्रात असेल तर ते अजितदादा आहेत आणि त्या अजितदादांवर कोणीतरी एखादा अधिकारी येईल आणि त्याच्यावरती 2 ओळी लिहिल, तेवढे मोठे त्या लेखकाचं किंवा ज्याने लेखन केलं असेल तेवढे मोठी त्याची पात्रता नाहीये। अजितदादांचं प्रशासनातलं काम
अजितदादांचा प्रशासनातला आवाका हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि आम्हाला सगळ्यांनाच अलायन्समध्ये असलेल्या सगळ्याच लोकांना माहिती असल्यामुळं मला असं वाटतं की या कुठच्याही आरोपामध्ये तथ्य नाही.